नमस्कार. रिव्हिजन चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. अहिल्याबाईंचे अनेक गुण आपण जाणून घेत आहोत. त्या जाणून देत आहेत आपल्याला विदिशाताई. नमस्कार विदिशाताई. नमस्कार. अहिल्याबाई यांच्या मुलाचं लग्न ठरलं अचानक. म्हणजे त्यांचे ते दुर्गुणी होते वगैरे हे सगळं माहिती होतं. कुठलीही स्त्री ही आनंदित होते मुलाचं लग्न ठरल्यानंतर. मग हे जेव्हा अचानक स्थळ समोर आलं, मल्हाररावांनी आणलं, त्यावेळेला अहिल्याबाईंची काय प्रतिक्रिया होती? बरोबर आहे. मल्हाररावांनी कोणतीही पूर्वसूचना न देता महाड नामक घराण्यातले मैना नावाच्या मुलीशी मालेरावाची सोयरी केली परस्पर, आणि त्यांना घेऊनच आले बरोबर. तर त्यावेळी अहिल्याबाई अचंबित झाल्या, पण त्या काही बोलल्या नाहीत. त्यांनी मैनेच्या आई वडिलांना, म्हणजे होणाऱ्या सुनबाईच्या आई वडिलांना एकांतात बोलवलं आणि आपला मुलगा कसा दुर्गुणी आहे त्याची पूर्ण कल्पना दिली. म्हणजे तुमची मुलगी ही चंद्रबिंबाप्रमाणे आहे, तरीही माझा मुलगा मालेराव हा दुर्वर्तनी आहे, चहाडखोर आहे, रागीट आहे, ते क्रूरपणाचे खेळ खेळतो, चिडला की चापकाचे फटकारे मारतो. सगळी कल्पना त्यांनी मुलीच्या आई वडिलांना दिली, आणि तरीही त्यांनी ते मान्य करून लग्नाला होकार दिला. त्यामुळे ती सोयरी झाली. पण त्या काळात सुद्धा हे असं व्यायांना जाऊन सांगणं हे सुद्धा धाडसी. हो, म्हणजे किंवा एखाद्या मुलीचं आयुष्य नीट चांगलं जावं लग्नानंतरच, ही जी त्यांची भावना होती ही केवढी श्रेष्ठ होती की आपल्या मुलाचं पुत्रप्रेम त्यांनी बाजूला ठेवलं आणि डोळसपणे त्या व्याह्यानं सगळं सांगितलं. बरोबर आहे. म्हणजे हे त्यांनी सत्य उघड केलं त्यांच्यापुढे, काही ठेवलं नाही. अलीकडे हे लपवतात. बरोबर आहे. म्हणजे चुकांवर पांघरून घालून चांगल्याच गोष्टी दाखवल्या केल्या जातात, तसं काही त्यांनी केलं नाहीये. आणि सासऱ्यांनी म्हणजे मल्हाररावांनी सोयरी घडवून आणली असतानाही त्यांनी ते धाडस दाखवलं सत्यकथन करण्याचं. हे कौतुकास्पद आहे. ह्या अहिल्याबाई प्रजाहितदक्ष होत्याच. याच वेळेला याच काळामध्ये त्यांना नजरबाजांकडनं अशी बातमी कळली की यात्रेकरूंना भिल्ल लोक त्रास देतात. या भिल्लांचा बंदोबस्त त्यांनी कसा केला त्याची काहीतरी त्यांनी उपाययोजना जबरदस्त केली होती. बरोबर, असं ऐकते. जरा जाणून घ्यायला आवडेल मला. म्हणजे त्यांना अशी बातमी मिळाली की भिल्ल प्रवाशांना लुटतात यात्रेला गेलेला, आणि त्यातला काही हिस्सा सरंजामदारांना जातो. तर हे कळल्याबरोबर त्यांनी प्रत्येकाला पत्र पाठवलं की इथनं पुढे भिल्लांना सामील जाण्याची हकीकत जर कानावर आली तर सरंजाम रद्द करण्यात येईल. बापरे. अशी त्यांनी तातडीने पत्र पाठवली आणि कडक कारवाई करण्यात येईल. तर ह्याच्याही पुढे जाऊन त्यांनी त्याच वेळी जाहीर दवंडी पेटवली की जो कोणी भिल्लांचा बंदोबस्त करेल त्याच्याशी कन्या मुक्ताई हिचा विवाह करून देण्यात येईल. म्हणजे त्यांना असं वाटत होतं की आपला मुलगा मालेराव हा कर्तबगार नाहीये, दुर्गुणी आहे, शूर नाही, तर निदान जावई तरी कर्तबगार किंवा शूर मिळावा, त्या हेतूने त्यांनी ही दवंडी पेटवली. आणि त्याप्रमाणे यशवंतराव फणसे नामक एका सरदारांनी ते करून दाखवलं आणि बऱ्यापैकी भिल्लांना पकडून आणून त्यांचा बंदोबस्त केला, आणि मग दिलेल्या शब्दाप्रमाणे ह्यांनी कन्या मुक्ताईचा त्यांच्याबरोबर विवाह करून दिला. हो, त्याच्यानंतर पण भिल्लांचे असे तुरळक तुरळक उपद्रव चालू होते. म्हणजे हे जे नर्मदेच्या दक्षिणेला विंध्य पर्वताच्या रांगा आहेत आणि उत्तरेला सातपुडा, तर ह्या डोंगराळ भागातला जो प्रदेश होता तिथे ह्या भिल्लांचं वास्तव्य होतं, आणि त्यांचं उपजीविकेचं साधनच ते होतं की प्रवाशांना लुटायचं. आणि मग त्यांनी सुरुवातीला सामोपचाराने हा प्रश्न सुटतो का हे बघितलं. त्या भिल्लांना बोलवून घेतलं आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला आम्ही जमिनी देतो, तुम्ही शेती करा, म्हणजे तुम्हाला उपजीविकेचं साधन प्राप्त होईल. शिवाय तुम्ही त्या भागातनं वाहतूक करणारे, दळणवळण करणारे जे प्रवासी आहेत त्यांच्याकडून तुम्ही माफक कर घ्या, म्हणजे ज्याला भिलकवडी
असं म्हटलं अच्छा, जातं. हा, हा, तर तो माफक कर तुम्ही घ्या आणि त्या बदल्यात त्यांना संरक्षण द्या. हा. तोपर्यंत ते भिल्ल त्या गोष्टीसाठी तयार झाले. तोपर्यंत त्यांनी जागोजागी चौक्या आणि पहारे बसवलेले. हम्म, गस्त पथक होतं आणि त्या पथकाचं काय काम होतं तर एका तुकडीकडून त्या प्रवाशांना दुसऱ्या तुकडीपर्यंत पर्यंत सोबत द्यायची. सोयीस्कर. हा, मग भिल्लांना ही जबाबदारी दिली की तुम्ही त्या कराच्या बदल्यात हा, प्रवाशांचं रक्षण करायचं आणि हा. अन्य कोणी पण जरी प्रवाशांची चीज वस्तू लुटली हम्म. तर ती परत त्यांना मिळवून द्यायचं कामही त्यांचं. हा, त्यांचं. आणि अशा पद्धतीने बराचसाच तो प्रश्न ह्याच्याच लागला, मार्गास लागला. पण त्यानंतर पण काही दिवसांनी भिल्लांचे परत उपद्रव सुरू झाले. म्हणजे 1778 साली त्यांना तो जो प्रांत होता तो त्यांना अधिकृतरित्या पेशव्यांकडनं मिळाला. हा. तर त्यावेळी त्यांचा जो प्रमुख राजा होता रामपूरवाला ओंकारेश्वर जवळ, हम्म, तर त्याने खूप उपद्रव सुरू केला. हम्म. मग तेव्हा अहिल्यादेवींनी 5000 पेंढारींचं पथकच तिकडे पाठवलं त्याच्या बरं. बंदोबस्तासाठी. हा, हा, हा. आणि ते होईना काम, तेव्हा स्वतः सैन्य घेऊन तिथे हजर झाल्या आणि त्यांचा 1 महिन्याच्या आत बंदोबस्त केला. हम्म, हम्म. तर सुरुवातीला सामोपचाराने केलं, प्रसंगी सैन्य पाठवून सैन्य, केलं. आणि काही भिल्ल त्याच्यानंतर पण 1783च्या सुमारास अधिक त्रास द्यायला लागले. हम्म, तर त्याच्यात एक भिल्लांचा सरदार होता, हम्म. मंडलोई का काही असं नाव होतं त्याचं, हा, हा, मंडप सिंग. हा. तर त्याचा बंदोबस्त त्यांनी केला. तर त्यावेळी जे क्रूरपणे वागत होते त्यांचा वधही केला. हा. म्हणजे सामदाम साम, दाम, दंडभेद दंड, सगळे भेद. हा. जे भिल्ल तयार झाले नाहीत त्यांना शासनही केलं आणि प्रसंगी वधही केला. हा, हा. म्हणजे ज्यांना आपण अहिल्याबाईंना आपण मवाळ समजतो तर हो, त्यांनी हो. प्रसंगी कठोर कठोर कारवाई पावलं करून हे उचलली. शांतता हो. निर्माण केली राज्यात. एखाद्या राज्यातल्या किंवा राष्ट्रामधल्या नागरिकांचं संरक्षण कसं करायचं, चोर दरोडेखोरा म्हणून पासून म्हणा किंवा शत्रूपासून म्हणा, ही शिकवण अहिल्याबाईंनी स्वकर्तृत्वानं करून दाखवली. असेच काही गुण आपण पुढे बघूया. धन्यवाद.